हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंग्लिश मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. हा जो समोर तुम्ही शेल्फ बघतायत ना, हा माझ्याकडे आधी नव्हता. एक्झॅक्ट किचनच्या अगदी गॅस ओट्याच्या डाव्या भिंतीला हा मी शेल्फ आत्ताच म्हणजे तिथं मी टांगलेला आहे. तर ही पूर्ण ब्लँक भिंत होती आणि मला पाहिजे होतं ह्या भिंतीवर काहीतरी गरजेच्या गोष्टी. आणि किचन आपलं छोटंसं असतं फ्लॅट सिस्टममध्ये. मी ट्रॉलीज वगैरे करून घेतल्या आहेत, पण तरीही बऱ्याचशा गोष्टी त्या ट्रॉलीमध्ये येत नव्हत्या आणि त्या खूप गरजेच्या होत्या. थोडंसं मला बॅलन्स करण्यासाठी जड जात होतं. सगळ्याच गोष्टी ऑर्गनाईज करायला प्रॉब्लेम जात होता. म्हणून मी फ्लिपकार्टवरून हे ऑर्गनायझर प्लस तुम्ही याला शेल्फ म्हणू शकतात, किचन शेल्फ, तर हे मी मागवलेलं फक्त 470 रुपयाला आणि मला हे खूप उपयोगाचं वाटलं. मी हे तुम्हाला टॅग करून देईल, तुम्ही बघू शकता त्याची रिव्ह्यू वगैरे, आणि तुम्हाला जर आवश्यकता असेल तर नक्कीच घेऊ शकता. तर असं मी याला मॅनेज केलेलं आहे, इथं कसं ऑर्गनाईज केलेलं आहे हे तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर खूप सुंदर प्रकारे मी इथं त्याला सजवलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे, ऑर्गनाईज केलेलं आहे. काही ग्रीनरी देखील मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर बघू शकतात इथं छोटासा एक फ्लॉवर पॉट मी ॲड केला आहे आणि त्यानंतर ह्या खालच्या शेल्फमध्ये फक्त मसाले मी ठेवले आहेत आणि वरच्या शेल्फमध्ये काय काय आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता सर्वात आधी मी इथं मेथीदाणे ठेवले आहेत, नंतर लाल तिखट, धणे पावडर आणि जिरं आणि मोहरी, हे रोजचे लागणारे जे मसाले आहेत ना, हे मी इथं ठेवले आहेत. कारण हे पटकन आपल्याला हाताशी असायला हवेत, पटकन घेता आलं पाहिजे आणि फ्लॉवर पॉटला बघून तर जरा असं मन खुश झालं पाहिजे, म्हणून मी त्याला तिथं ठेवलं आहे. ड्रायफ्रूट्स ठेवले आहेत. थोडेफार आता किराणा संपत आला आहे तर आणायचे आहेत. प्रोटीन पावडर आहे, शिंगाड्याचं पीठ, रोस्ट केलेले ओट्स आहेत, तांदूळ आहे रोज लागणारे, आणि त्यानंतर साधे ओट्स देखील आहेत. आणि यामध्ये एक सुंदर गोष्ट मी ॲड केली आहे, ते आहे हे टिश्यू पेपर होल्डर. तर हे टिश्यू पेपर होल्डर ना एक रेडिओच्या आकाराचं आहे. त्या बाजूला सगळ्याच डाळी मी ठेवलेल्या आहेत आणि वर खाऊचा डबा, शेंगदाण्याचा जास्तीचा शेंगदाण्याचा असलेला डबा आणि रवा, ह्या गोष्टी यामध्ये मी ऑर्गनाईज केलेल्या आहेत. तर डाळीसुद्धा आपल्याला रोज लागतात, तर शेंगदाणे माझ्या घरात तर रोजच लागतात. तर अशा प्रकारे मी अगदी हाताला लागतील आणि पटकन दिसतील तसे ट्रान्सपरंट डबे मी इथे ठेवलेले आहेत आणि बरण्या देखील, आणि हाताला लागतील म्हणून अशा प्रकारे ह्या वस्तू मी ठेवल्या आहेत ज्या रोजच्या वापरण्याच्या आहेत. खूप युजफुल हे किचन शेल्फ आहे. याने माझं जे हे किचनची वॉल आहे ना, अगदी पूर्ण झाली आहेत आणि अगदी व्यवस्थित वाटते. कुठंही असं अडचण वाटत नाही की मी कुठंतरी काहीतरी मध्ये ठेवलं आहे. सेकंड मी तुम्हाला कॉर्नर आता दाखवते. त्यासाठी मी एक वस्तू मागवली, ते देखील शेअर करते. त्यासाठी एक खास गोष्ट मी मागवली आहेत आणि कालच हे पार्सल आलं आणि लगेच मग मी ते ऑर्गनाईज केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं. तर आता मी मागवलेला आहे हा एक वुडनचा ट्रे आहे. ट्रे म्हणू शकतात किंवा ऑर्गनायझर देखील म्हणू शकतात. दोन्ही प्रकारे तुम्ही त्याला यूज करू शकतात. तर सर्विंग ट्रेसुद्धा हा यूज करू शकतात किंवा किचनमध्ये एक ऑर्गनायझर म्हणून देखील यूज करू शकतात. तर चला दाखवते की याला मी कशा प्रकारे यूज करणार आहे. तर माझ्या गॅस शेगडीच्या उजव्या बाजूला ओटा आहे. तिथं मी बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने ऑर्गनाईज करत असते आणि तुमच्यासोबत शेअर देखील करत असते. तर यामध्ये ना मी मोठी जी तेलाची कॅटल आहे ती ठेवते आणि मिठाचा आणि छोटासा तेलाचा जो गट्टू असतो तो ठेवलेला आहे. स्पून स्टँड माझं त्यामध्ये नाही आलं म्हणून त्याला मी साईडलाच ठेवलं आणि त्या ठिकाणी मी 2 सर्विंग बॉटल्स ठेवल्या आहेत, काळं मीठ आणि पांढरं मीठ. तर दोन्ही असे सर्विंग बॉटल अगदी व्यवस्थित इथं मावलेत आणि मोठ्या मिठाची जी बाटली आहे, बॉटल आहे ती ठेवली आहे. छोटं तेलाचं भांडं आणि मोठं तेलाचं भांडं, सगळं काही एका ट्रेमध्ये आलं आहे आणि पुसताना सोबतच ही ट्रे पुढे केली की मग अगदी क्लीन करता येईल. म्हणजे वेगवेगळ्या वस्तू बाहेर आणून आणि पुसण्याची गरज नाही. तर चला हा पूर्ण कॉर्नर देखील तुमच्यासोबत शेअर करते कसा ऑर्गनाईज केला आहे. वरच्या काचेच्या फडीवर ठेवले आहेत मग, सगळ्यांचे टी कॉफीचे मग आहेत हे. तर वेगवेगळ्या रंगाचे आहेत म्हणून ते खूप छान दिसतात
आणि प्रत्येकाचा कप आहे तर काही मोठे आणि काही छोटे असे ठेवले आहेत. त्याच्या खालची जी फळी आहे त्यावर ते 4 मिनी काचेच्या बॉटल्स ठेवल्या आहेत, ज्यामध्ये सुद्धा काही कामाच्या गोष्टी आहेत. इथं देखील मी ग्रीनरी ॲड केली आहे, तर आर्टिफिशियल प्लांट इथं देखील मी ठेवला आहे. त्याचे मागे देखील 2 काचेच्या अशा लांबट आकाराच्या बॉटल्स आहेत. तर या काचेच्या फड्या मी खूप दिवसापासून लावल्या आहेत. जेव्हा लावल्या होत्या कसं ऑर्गनाईज केलं होतं ते देखील मी शेअर केलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. रोज रोज किचनच्या त्याच जागेवर त्याच गोष्टी बघून कंटाळा येतो, म्हणून अधूनमधून आपल्या किचनमध्ये आपण थोडंसं मेकओव्हर केलं तर आपलं देखील मन किचनमध्ये लागत असते. म्हणून किचनला जास्तीत जास्त सुंदर बनवण्याचा आपण कमीत कमी पैशांमध्ये, कमीत कमी गोष्टींमध्ये आपल्या किचनला आपण सुंदर बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून आपला जो जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जातो तो थोडासा हॅपी मूडमध्ये जावा असा आपण प्रयत्न करत राहायचा. आणि माझा देखील हाच प्रयत्न असतो की किचनमध्ये मी जास्त वेळ असते, पण माझं मन कसं तिथं लागेल, स्वयंपाक करण्यामध्ये माझं चित्त कसं लागेल, ह्या गोष्टीचा मी प्रयत्न करते आणि किचनमध्ये काही चेंजेस अधेमध्ये करत असते. तर आजचा हा चेंज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता हा गॅस शेगडीच्या राईट साईडचा हा ओटा असा दिसतो. असं मी कॉर्नर ऑर्गनाईज केला आहे. बाजूलाच मिक्सर ग्राइंडर आहे, पोळ्यांचा डबा आहे, चपाती ठेवण्याचं स्टँड आहे आणि बाजूलाच मंदिर आहे. आणि असा हा माझा ओटा ऑर्गनाईज झालेला आहे. मंदिर मी हॉलमध्ये ठेवू शकत नाही, जागेचा प्रॉब्लेम आहे, आणि बेडरूममध्ये आपण ठेवतच नाही. तर अशा प्रकारे हे किचन माझं मेकओव्हर झालेलं आहे. आणि आता वेळ आहे माझ्या मेकओव्हरची. तर नेहमी साडी किंवा मग कुर्ता सेट वगैरे आपण वेअर करत असतो, किंवा जास्तीत जास्त काय तर अनारकली वगैरे घालत असतो. तर आता त्या गोष्टीचा कंटाळा आला आहे. आणि 40शी पार केली असली तरी पण आपली देखील हौस असते की आपण काहीतरी असं घालावं जे आपल्याला सूट होईल, पण आपल्याला ती हॅपी मूडमध्ये आणेल आणि कम्फर्टेबल देखील असणार आहे. तर असं छान ब्रिदेबल कापड आहे आणि सुटसुटीत असा हा कोआर्ड सेट आहे, जो मी ऑफलाईन घेतलेला आहे. पण आता थोडंसं म्हटलं स्वतःमध्ये चेंज आणायचे, म्हणजे आपला कॉन्फिडन्स जो गेला आहे तो परत येईल. आणि आपल्या बायकांना गरज असते मध्ये मध्ये स्वतःला पुश करण्याची, थोडंसं बूस्ट करण्याची. तर चला, आपल्याला बूस्ट करायचं असेल स्वतःला तर छान अशी काही आपण कपड्यांची खरेदी करू शकतो. आपल्या वयाला आणि आपल्या बॉडीला सूट होईल अशा प्रकारचे कपडे घेऊ शकतो. तुम्ही असे कॉर्ड सेट नक्कीच यूज करू शकता. जर माझ्यासारखं तुमचाही म्हणजे फॅटी, तुम्ही देखील फॅट असाल माझ्यासारखे, थोडा टमी बाहेर असेल तर तुम्ही असे कपडे घेऊ शकता. तर याची कुर्ती जी आहेत खूप छान आहेत. छोटे कट आहे, 3/4 अस्तीन आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मोठी प्रिंट आहे ना तिथं तुम्ही बघू शकतात की फॅट अगदी इनविजिबल होत आहे. आणि बाकी बारीक प्रिंट आहे, खूप छान प्रकारे दिली आहे. आणि एक टिप माझ्याकडून देते, प्रत्येक व्हिडिओमध्ये देते तशी. तर तुम्हाला जर ही कॉलर नेक नाही आवडत असेल ना, तर तुम्ही जी कॉलर आहे ते दुमडून असा व्ही नेक तयार करून घेऊ शकतात. तर थोडासा वेगळा पण तुमच्या ह्या कुर्तीमध्ये ॲड होऊन जाईल. तर अशा प्रकारे मी हा कोआर्ड सेट घेतलेला आहे, बघू शकतात. याने माझा बराचसा फॅट अगदी म्हणजे हे लपून जात आहे. आणि मुख्य म्हणजे मी थोडीशी वेगळी दिसत आहे. आणि तेच कपडे घालण्यापेक्षा थोडंसं असं वेगळं काहीतरी घेतलं तर बरं वाटतं. आणि याचा जो प्लाझो देखील बघू शकतात किती सुटसुटीत आहे. कापड देखील खूप खूप कम्फर्टेबल आहे, ब्रिदेबल आहे. तर असे कॉर्ड सेट 40शी नंतर 50शी नंतर तुम्ही नक्कीच यूज करू शकतात. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा मेकओव्हर आणि मेकओव्हरचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यातलं काय आवडलं. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.